नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनासाठी मंगळ, जो की वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये नीच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दिनांक 7 डिसेंबरनंतर तो वक्री होणार आहे. याचप्रमाणे वृषभ राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की अष्टम स्थानात, ज्याला आपण मृत्यू स्थानामध्ये म्हणतो, भ्रमण करतो आहे. वृषभ राशीचा राजयोगकारक ग्रह शनी, जो की दशम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये मार्गी असणार आहे. याचप्रमाणे बुध जो ग्रह आहे, जो की महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे, हा सुद्धा दिनांक 16 तारखेनंतर जो वक्री होता तो मार्गस्थ होणार आहे. हे सर्व ग्रह, याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत, त्याचे प्रभाव परिणाम संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये वृषभ राशीवर कशा प्रकारे असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमचा षष्ठेश पण आहे, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 3 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे शरीर स्वास्थ्य असेल ते अतिशय उत्तम असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र जो ग्रह अष्टमातून तुमच्या भाग्यस्थानात अगदी 3 तारखेला जाणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला शरीर स्वास्थ्यासंदर्भातले जे अनुभव आहेत ते येणार आहेत. ते एक शरीर स्वास्थ्य तुमचं खूप चांगलं असणार आहे. गेल्या महिन्याच्या शेवटला तुम्ही बघितलं असेल की स्वास्थ्याच्या संदर्भातले जे त्रास होते हे थोडेसे जास्त होते. परंतु या महिन्यामध्ये काळजी करू नका. डिसेंबर महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. तुमचा जो एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जबरदस्त असेल, पॉझिटिव्ह असेल. धार्मिक स्थळांना, आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, फिरायला जाणं, पिकनिकसाठी जाणं आणि अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात होणार आहेत. त्यामुळे गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यांमध्ये जी काही निगेटिव्हिटी मनामध्ये साचली होती, ती या महिन्यामध्ये संपूर्णपणे निघून जाणार आहे. एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास आणि ऊर्जा तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसणार आहे. त्यामुळे शरीर स्वास्थ्याबद्दल कुठल्याही प्रकारचे ना मानसिक ना शारीरिक असे त्रास तुम्हाला होणार आहेत. हा जो महिना, हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. आर्थिक स्थैर्याबाबतीत सगळ्यात महत्त्वाचे 3 ग्रह तुमच्या राशीकरता आहे. एक आहे बुध, दुसरा गुरु आणि तिसरा शनी. बुध जो ग्रह आहे हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. गुरु जो ग्रह आहे हा तुमचा अष्टमेश आहे, लाभेश आहे, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी जो ग्रह आहे, हा शनी ग्रह तुमच्या राशीचा राजयोगकारक, जो की तुमचा भाग्येश आहे, दशमेश आहे किंवा कर्मेश आहे, जो की तुमच्या दशम स्थानामध्येच भ्रमण करतो आणि तो मार्गस्थ आहे. तर एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात कुठलीही काळजी करू नका. जे तुम्ही आधी मेहनत घेतलेली असेल त्याचे संपूर्ण तुम्हाला जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला ह्या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहेत. गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये थोडं फायनान्शियल क्रंचेस आलेले होते. म्हणजे मेहनत तर तुम्ही करत होता, पण तो त्याचे रिटर्न्स वगैरे मिळत नव्हते. या महिन्यामध्ये गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत, तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. तुम्हाला जशी अपेक्षा आहे त्याप्रमाणे गोष्टींना तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि तुम्हाला त्याचे रिटर्न्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. म्हणजे तुमची सेव्हिंग करणं किंवा डेली रुटीनमध्ये जे तुम्ही कामं करता आर्थिक संदर्भात, ती अगदी सहजपणे होतील. चांगल्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा होतील आणि त्याचे रिटर्न्स मिळते. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये जर काही ट्रेड केलेले असेल, त्याचेसुद्धा तुम्हाला रिटर्न्स या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मिळणार. खास करून 18-19 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. तर एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात खूपच चांगले अनुभव येते. यानंतर आपण चर्चा करू गृहस्वास्थ्याबद्दल, म्हणजे तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दिनांक 16 तारखेनंतर हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. तर साधारणतः घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. काही आरोग्याचे त्रास समजा त्यांना होत असतील तर त्याकडे थोडंसं चिकित्सक किंवा बारीकपणे लक्ष देणं गरजेचं राहील. थोड्याफार प्रमाणात आरोग्याच्या संदर्भात त्रास वगैरे जाणवतील. वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण उपाय जर का तुम्हाला करायचे असतील तर साधारणतः या महिन्याच्या 14-15 तारखेच्या आधी करून घ्या. ते तुमच्यासाठी उपयोगी असे असणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, 16 तारखेनंतर हा मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीत जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा बघितलं असेल की थोड्याफार प्रमाणात तू महिन्यामध्ये चालली होती, गोष्टी बरोबर होत नव्हत्या. तर या महिन्याच्या साधारण 17-18 तारखेनंतर त्याच्यामध्ये सुद्धा सुधार दिसून येईल
तुमच्या दोघांमधले जे नाती आहेत ती अधिक हार्मोनियस होतील. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा साधारण 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा साधारण 18-20 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो अतिशय उपयुक्त असा असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या अशा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो म्हणजे मंगळ, जो की तुमचा सप्तमेश आहे, व्ययश आहे. मात्र तो आता तुमच्या तृतीय स्थानामध्ये नीच राशीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तो वक्री होणार आहे. तिथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जर का त्यांना आरोग्याचे त्रास आधी होते तर त्याच्या लक्षणाच्या त्यांचे जे लक्षणं आहेत ते त्यांना दिसू लागतील, तर काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र त्याचे जे आउटपुट्स असतील ते चांगले मिळते. तुमची जे भावंड असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाते, तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि तो मार्गी झालेला आहे. तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये निरनिराळ्या सकारात्मक पॉझिटिव्ह अशा ऑपॉर्च्युनिटी संधी मिळतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशा असणार आहेत. तर अशा प्रकारचे काय ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाला तर जरूर त्याचा लाभ घ्या. भविष्यात ते तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आणि या महिन्यामध्ये असं पण जरी बघितलं तर तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स एनर्जी आहे ती जबरदस्त दिसून येईल. मेहनत तुम्ही जबरदस्त करा, फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल आणि अर्थातच त्यामुळे तुम्हाला ज्या संधी असतील त्यासुद्धा चांगल्या मिळतील आणि तुमची मेहनत वाया जाणार नाही एवढं मात्र निश्चित. आणि आर्थिक जो स्तर आहे तो अतिशय स्थिर स्टेबल असणार आहे. ज्यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या तृतीय भाग्यात भ्रमण करेल, या दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. काही चांगल्या चमकदार कल्पना तुम्हाला सुचू शकते. म्हणजे जर का तुम्ही प्रॉब्लेममध्ये कॉम्प्लिकेशनमध्ये जात असाल तर त्या संदर्भातले काही चांगले असे अनुभव तुम्हाला मिळू शकतील किंवा काही अशा आयडियाज कल्पना सुचतील की ज्यामुळे तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर ते मात कराल, पुढे जा, तुमचं प्रेरणा होईल, तुझा कॉन्फिडन्स चांगला होईल, काय चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील, ज्याला अंतःप्रेरणा आपण म्हणतो त्या येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. भविष्यात त्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या सप्तमात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र योग जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांना ऑर्थोपेडिक त्रास किंवा आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास थोडेफार दिसून येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. तर जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, दोघांचा प्रतियोग होणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. या दरम्यान जर का तुम्ही काय प्रवास वगैरे करत असाल तर स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या अष्टमात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे जाऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊ नका. कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट करू नका. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि जे शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा जो त्रिकोण योग आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून तुमची जी अडकलेली कामं आहेत ते पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण काही इच्छा अपेक्षा असतील तर या दरम्यान मार्गी लागू शकतील किंवा त्या संदर्भात काही चांगले मार्ग तुम्हाला सुचू शकतील. चांगल्या काही संकल्पना सुचवू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ही जी आत्तापर्यंत तुम्ही अनुभवलेली नव्हती. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो आणि जो बुध
तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्र मतभेद वैचित्र वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेफार होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या व्ययात भ्रमण करेल आणि शुक्र भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग थोडंफार स्ट्रेस टेन्शन थोडं जाणवे, परंतु त्याची काय काळजी करू नका. त्याचा मोठा परिणाम तुमच्या डेलीच्या नैमित्तिक तुमच्या दिनचर्येवरती होणार नाही. त्याच्या संदर्भात फारसा काही विचार करू नका. या महिन्याच्या ज्या अमावस्या आहेत त्या 2 वेळेला येणार आहेत. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. तर साधारण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आपण थोडेसे भावनातीत असतो, जास्त इमोशनल असतो. रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असल्या कारणामुळे तर या दरम्यान घेतलेले निर्णय भावनेने घेतलेले असल्या कारणामुळे चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्यामुळे कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवाद जाणं यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. एकंदरीतच किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम असणार आहे. स्वास्थ्य तुमचं चांगलं असणार आहे. तुमचा मूड खूप चांगला असणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या कामाचं तुम्हाला आउटपुट खूप चांगलं मिळणार आहे. आर्थिक संदर्भात काही ठिकाणी नशिबाची साथ तुम्हाला खूप चांगली मिळणार आहे. याचप्रमाणे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करत आहात किंवा ज्या मनामधील ज्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आहे त्याची पूर्ती या महिन्यामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. एकंदरीत हा संपूर्ण महिना बराच चांगला राहील. फक्त तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ.